हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझं यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगा. माझ्या बागेतल्याच आहे, घरच्या बागेतल्या भाजी बनवण्याची मजाच वेगळी नाही का. चला तर मग बघूया. सगळ्यात पहिले शेंगा तोडून घ्यायच्या आहे बारीक बारीक तुकड्यामध्ये. या भाजीला ना डायरेक्ट पण फोडणी देता येते, पण मी कुकरला 2 शिट्ट्या लावून घेणार आहे आणि नंतर फोडणी देणार आहे. त्यासाठी मी इथं लसूण सोलायला घेतलं, मिरची कापून घेतली, टोमॅटो कापून घेतलं. एकदम साध्या पद्धतीने भाजी बनवणार आहेत आपण. त्याच्यानंतर इकडं आपली भाजी शिजली आहे. मग पाणी निथळून घेणार आहे. दोन्ही हाताने असं घट्ट पकडून पाणी निथळून घ्यायचं, बिलकुल पाणी राहायला नको. त्याच्यानंतर दही मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे मी. थोडी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहे. नंतर फोडणी द्यायची. त्यासाठी जिरे टाकून घेतले, तेल गरम द्यायचं. नंतर मिरची थोडी तड झाली. त्याच्यानंतर थोडंसं लसूण टाकायचं आपल्याला. लसूण टाकल्यानंतर मसाले टाकायचे. जास्त मसाल्यांची बनवणार नाही आहे भाजी, एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे आपण. अशा पद्धतीने भाजी बनवली ना तर छोटे मुलंसुद्धा खाऊ शकतात. मस्त एकदम लागते. जास्त तिखट पण होत नाही. तिखट हे काय असेल ते आपल्या आवडीने बनवायचं आहे. त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून थोडंसं हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण भाजी टाकून घ्यायची उभारलेली. त्याच्यानंतर हलवून घ्यायचं आहे आणि आपण मिक्सरच्या भांड्यात फिरवलेले दही टाकून घ्यायची आणि आपल्या याच्यानुसार पाणी टाकून घ्यायचं. नंतर हिरवी कोथिंबीर टाकायची. मस्त अशी भाजी तयार होऊन जाते. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण. एकदम साध्या सिंपल पद्धतीने आहे. ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत असा काला बनवून खायचं, मस्त लागते एकदम. त्याच्यानंतर भाकरी बनवायला घेतली आहे मी इथं. भाकरी बाजरीची बनवत आहे मी. बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी मस्त लागते. भाकरी बनवण्याची पद्धत ना सगळ्यांची वेगवेगळी असते, पण मी तर अशा पद्धतीने बनवते. आधी हातावर बनवत होते, पण आता जसे हे आपण म्हणतो ना टाईम बदलत जातो तसं आपण बदलतो. त्यामुळे मी पण बदलले. आता मी पिशवीवर भाकरी बनवते. तुम्ही कशाने बनवता नक्की सांगा. हे बघा आपली भाजी तयार आहे, भाकरी पण तयार आहे. नक्की ट्राय करा एकदा ही भाजी.